तर मित्रांनो, जैसलमेर सिरीजचा पहिलाच पार्ट आहे, शेवटपर्यंत बघा. फिरायला जायचं म्हटलंय की सगळी तयारच असते ती, आणि त्यात मी तर लय उतावळा असतो. माझी त्याचीच बॅग भरायची तयारी चाललेली. बॅग भरली, गाडी काढलो आणि निघालेलो. जाता जाता भावाला पण न्यायचा होता. आता भावाला तुम्ही ओळखलाच असेल, पण वाटतच पावसानं लय घाण घोळ केला. तसंच कसं तर आम्ही भिजत उट्याला पोचलो. तिथं जास्त रात झाली तवर तिथं रोहन पण आला, अनारोशी बाई पण आला, आणि ही सगळी गोळा होस्तोवर आम्ही ज्या गाडीनं जाणार होतो ती गाडी पण आली. मग लागल्यास त्या गाडीत सगळ्यांनी बॅगा भरून घेतल्या. मग सगळे आपली गाडीत बसली आणि तिथनं आपला प्रवास चालू झाला. आणि सकाळी आम्ही डायरेक्ट मुंबईतच पोहोचलो. पण वाटत जाता जाता ट्रॉफिक जाम झालेलं, त्याच्यामुळे साईडलाच आम्ही आपलं नाश्त्याला थांबलो. नाश्ता केला आणि डायरेक्ट तिथनं प्रवास चालू केला. ते रातच्याला आम्ही डायरेक्ट गुजरात मध्येच पोहोचलो. एवढं ट्रॅव्हलिंग झालेलं तरी पण भाऊ म्हणतोय अजून पाय सुचलं नाही ते. तरी अजून पाय सुचलेलं नाही, एवढं पण ट्रॅव्हलिंग झालं नाही, काय नाही. आमचं एवढं ट्रॅव्हलिंग होणार होतं की पाय नाही अंग सगळं सुचणार होतं. आता म्हटलं थोडक्या पाय थांबण्यात काय अर्थ नाही, पुढल्या प्रवासाला. त्याच्यामुळे पुढे जाऊन आम्ही डायरेक्ट जेवायलाच थांबलो. आता काय थोडकाच प्रवास राहिलेला, त्याच्यामुळे गजगजीत जेवलो आणि तिथनं हल्लो. आणि राजस्थान मध्ये पोचल्या पहिल्यांदा उंटाचं दर्शन झालं. आणि तिथनं आम्ही डायरेक्ट जैसलमेर किल्ल्यापाशीच गेलो. रातचं आम्ही पोचलेलो, त्याच्यामुळे रातच आम्हाला कॅम्पवर जायला लागलं. मग तिथं गेल्या आम्ही झोपलो आणि डायरेक्ट सकाळीच उठलो. आणि सकाळचा नजारा बघून आम्हाला डायरेक्ट कळायचंच बंद झालं. पार्ट 2 मध्ये तुम्हाला कळलंच आम्ही तिथे दिवसभर काय काय केलं. त्यासाठी आधी मला फॉलो करून ठेवा.